हे देखो इकडे पाय रे. सो फायनली गाईज आपण बटर वगैरे घेऊन आलेलो आहे. आता हे बटर घेतलंय आपण, तर मग याची आपण आता मस्तपैकी बुर्जी वगैरे बनवू. हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. काल मी ब्लॉग काय अपलोड केला नाही कारण की मला अजिबात बरं नव्हतं, बट आज मला थोडं बेटर वाटतंय, तर मग मी हा ब्लॉग शूट करतोय. आणि आजचा विषय असा होता, आज आम्ही पूर्ण रूम सकाळी मस्तपैकी क्लिअर करून टाकलाय. म्हणजे सकाळी आमचा रूम आम्ही एकदम क्लीन करून टाकलाय. तर मग थोड्याशा महत्वाच्या गोष्टी होत्या रूमसाठी लागणाऱ्या, तर मग त्या गोष्टी घ्यायला जायचं आपल्याला बाहेर. बघा किचन, थोडं आमचा बेडरूम वगैरे एकदम क्लीन करून टाकला, एकदम टोटल झाडून बिडून पुसून घेतला फरच्या मुळीसनी मस्तपैकी. आता रूम एकदम चकाचक झालेला आहे. तर म्हटलं रूमला कधीच्या बऱ्याच वस्तू संपल्या आहेत, जसं की ओडोनिल, हार्पिक जसं की ओडोनिल, हार्पिक वगैरे बऱ्याच गोष्टी संपलेल्या आहेत. तर मी त्या घ्यायला जाऊ म्हटलं, आणि त्या आम्ही फक्त आम्ही दोघीच जण जातोय. मोहित आणि मी जातोय, फक्त बिग बाजारला चाललोय. तर मग चला आपण बिग बाजारला जाऊ. तिथं वस्तू वगैरे त्या आम्ही लिस्ट वगैरे बनवली आहे, थोडीशी छोटी, ते गोष्टी वगैरे घेऊन. आणि मेन मुद्दा कसा आहे, आमचं हे जे बेसिंग आहे ना, बेसिंगचा तो पाईप चोकअप झालेला होता. तो पाईप आहे ना पूर्ण असा फुटून पण गेला होता, लिकेज होता. मग तो पाईप पण मागवायचा, तो पाईप पण बसवायचा नवीन. आणि बेसिंग पण बऱ्याच 2-3 दिवसापासून, म्हणजे बऱ्याच दिवसापासून बंद होतं. तर मग ते पण बेसिंग पण आपण ते प्लंबिंगचं काम मी स्वतः करणार आहे, कारण की मला थोडंफार जमतं ते. म्हणजे जमत नाही आपल्याला, ट्राय करायचंय मस्तपैकी ते बेसिंगचं पण काम करून घेऊ. आणि आता सगळ्यात आधी आपण वस्तू घ्यायला जाऊ. चलो. तर मग आज आम्ही आमच्या बायटांगांनी बायटांगा आपल्या पायांनी चाललेलो आहे, गाडी वगैरे काही नाहीये. तर मग आता थोडंसं लांब आहे, पण मग कधी पायी चाललं पाहिजे. सो फायनली काय, आता बिग बाजारला पोहोचून गेलो आपण, स्मार्ट बाजार. तर मग आता पोहोचून तर गेलो आहे, मध्ये जाऊन काय आवश्यक वस्तू आहे नाही आहे लिस्ट आणलेली डायरेक्ट बनून. तर मग ती घेतो आणि मग बघू काय भेटतं काय नाही. हे बघा, घे ना, वड ना. काय रे तू, म्हणजे केवढी घे सामान, किती घेणार आहे तू असं? पण बोललं चल. हे बघ, हे जाईल काय सस्ते नसो. तर मग ट्रॉली बिली घेऊन निघालोय. कुठे जायचं, कुठे मध्ये बसतो बैस ना, तू बैस, काय विषय. आता आपल्याला काय घ्यायचं फर्स्ट, आपण इकडे हँडवॉश घ्यायचं सगळ्यात पहिले. आता आपण सगळ्यात पहिले हँडवॉश पाहू. देखो कौन सा हँडवॉश लेने का. फायनली एक पीस परचेस केला आहे हँडवॉश. मोठी आहे. सो गाईज आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतोय मोठी ट्रॉली घेऊन. आपल्याला जास्त सामान पण नाही घ्यायचं आहे, ही ट्रॉली इथंच सोडतो. तर छोटी ट्रॉली घ्यायची आपल्याला, छोटीवालीच घेऊ आपण, ब्ल्यूवाली. बस थोडंसं नशीब खराब आहे आपलं, ती ट्रॉली आम्ही शोधली आणि इथं विचारली डायरेक्ट, ते बोलले आमच्याकडे ती ट्रॉली आता अवेलेबल नाही होती. म्हणून आपल्याला मोठी ट्रॉली घेऊन फिरावं लागणार आहे. जास्त मोठी पण काय हरकत नाही, घेऊन फिरू. जनावर आहे डायरेक्ट, जनावर. आणि ती ट्रॉली कोणतरी जमा करून घेतलेली. फायनली छोटी ट्रॉली भेटली. मग आता हळूहळू छोटी गाडी घेणार. चलो. तर मग आता आलो हार्पिक घ्यायला. यामध्ये कोणतं घ्यायचं थोडंसं कन्फ्युजन आहे, पण घ्यावं तर लागेल एखादं मस्तपैकी. हार्पिकमध्ये हा 3वाला एक पॅक घेतलेला आहे इथून. हे बघा, इकडे रूम फ्रेशनर पण घ्यायचं एक, हे तर घेतलं आहे. सो गाईज आता आपण हे 2 रूम फ्रेशनर घेणार आहे. हे दोघं फ्लेवर घेतले आपण आता रूम फ्रेशनरमध्ये. आणि आपल्याला ओडोनिल पण घ्यायचं आहे. आता ओडोनिलमध्ये कोणतं घ्यायचं आपण, मोठं घेतो का छोटं घेतो? मोठं घेतो का छोटं? मोठं कितीचं आहे, कोणतं आहे? अरे काय मोठं आहे, छोटं आहे मला. मोठं जास्त दिवस जाईल. मोठंच काय, हे कितीचं आहे? काय घेतो यार? हां, ते वाला काही काम वासच येत नाही त्याचा जास्त. नको मग ते छोटे 2 घेऊ, टॉयलेटमध्ये बाथरूममध्ये. ठीक आहे, हे 2 घेत. झालं, थांब 1 मिनिट. अजून काय नाही बघू दे मला. मोहित घ्यायचं का? घेऊ का मोहित? ए भाती वाकून गेलं मोहित. तेव्हा मोहितने वाकून टाकलं. नको ना, झूप नको ठेव. आपण एवढ्या वस्तू घेतल्या आहे गाईस. खालची शॉपिंग डन झाली. आता आपण चाललोय वरती. कालच्या वस्तू सर्व घेतल्या गेल्या, आता आपल्याला वरती द्यायला जावं लागेल. बाकी मग ही कुठे ठेवायची आपण? कुठे
इथं राहील का? तर मग आम्ही आता हे आमचं सामान असंच पैबार सोडून जाणार आहे. इसके आने वाले हम लोग. हे देखो उडन खटोला. हां उडन खटोला. उडन खटोला. चप्पल घ्यायची आपली बाथरूम. बाथरूमला चप्पल बाकीच्या वस्तू वरती राहतात. वरतीच आपल्याला घ्यावं लागणार आहे. बाली चाय चालवून गेली आरसीची इथे येऊन आता. आरसी हे नाही केलं काय केलं? हे नको रे. माझा काही नाही मोबाईल पडेल तुझाच. बेसिंगचा तो पाईप घ्यायचा आहे. तो पण इथं पाईप नाही पाईप इथे बाहेरून घ्यावं लागेल. आता आपल्याला काय वस्तू राहिली? चप्पल घ्यायची. चप्पल हां बस. अशामध्ये बघ स्लीपर प्राईज 100 रुपये. मोठ्यात मोठी बघ. मोठ्यात मोठी हीच आहे. मोठ्यात मोठी बघ तुला तू घालून बघ. ही आता बुटं काढू का मी? अरे बरोबर ही बरोबर आहे. ही घ्यायची. हां तर मग काही आता ही चप्पल फिक्स केली आहे. आणि हीच मोठी सगळ्यात 10 नंबर आहे. 10 नंबरवाली चप्पल घेतोय. नाशी लागेल मोठी हां चला. तर मग चप्पल विप्पल मिटलं आता. बस एवढं जास्त काही घ्यायचं काम नाही. आपण आपल्या पाळण्यावरती बसलोय. काही लवकर भरत नाही. तिकडे जाऊन लागतो मग आम्ही मध्ये वरचे दिसत नाही. तिच्यामध्ये नाही घेऊन ना पिशी घ्यावं लागेल. तर मग आता एवढं वस्तू घेतलं आहे. तर बिलिंगचं आपले वेळ येऊन लागलेले. बराच वेळ वेट केला. सगळे संडस अनिलचे आपण काय संडस अनिलचे सगळे आपण. फायनली आपली शॉपिंग डन झाली. इसमें गया ये. सांग मला. तर मग आता सर्व वस्तू होऊन झाल्या. आता बिलिंग वगैरे करून आम्ही चाललो आता आपल्या रूमला. तर मग हा विषय असा होता. अशा आमच्या रूमला इतक्या बॅग पडलेल्या आहेत. इतक्या पिशव्या पडलेल्या आहेत. आणि ही बघा आम्ही काहीच घेऊन गेलो नव्हतो म्हणून आम्हाला 25 रुपयाची बॅग घ्यावं लागली. तिथं खाली पिली 25 रुपयाचं बुच्चन बसलेलं आहे आम्हाला. इतक्या बॅग आणि इतक्या पिशव्या पडलेल्या आहे. पण ह्या एवढ्या गोष्टी हातात त्यांनी घेऊन येऊ शकत. आणि हातात घेऊन बी आलो असतो. पण विषय असा होता ते सगळ्यात टॉयलेटच्या वस्तू. टॉयलेट बाथरूमच्या वस्तू त्या हातात कसं काय घेऊन जायचं म्हणून आम्ही घेऊन तर चाललोय. नाही पिशवी परत सापडणार बी नाही. दिसणार बी नाही रूमला. तुझी गायब कचरा राहील. बाकी काहीच होणार नाही. असंच आहे. पण काय आता ठीक आहे. गाईच रूमला बसलोय. हे आम्ही असं ठेवून देतो. आणि आता आम्हाला जायचं चहा प्यायला. असं का बाजार खोलून बसलोय आम्ही. सर्व हिशोब वगैरे लावला बरोबर. काय आय उलटी उडी नको घाल. हा तिकडे तोंड कर. हात पुढे घे. मोहित हात पुढे घे रे. हा हात मागे घे आणि वय तिकडे पुढे पाय. अरे इकडे पाय ना माझ्याकडे. माझे हात कर. हा बघा मोहित कसा उलटे काम करतोय. हे देखो इकडे पाय रे. तर मग आम्ही आता चहा पिला चाललोय. आज थोडी नवीन लोकेशन ट्राय करू म्हटलं. जुने रूमला इथं जायचो आम्ही. पण मी नवीन आहे ना. मी आज म्हटलं नवीन लोकेशनला ट्राय करू. तर मग आता आम्ही आलो इकडे नवीन लोकेशनला चहा प्यायला. दोनच आहे गे रे. चहा थोडा बरा वाटतोय पब्लिक. आता आमचा थोडासा प्लॅन चालू आहे. म्हणजे इव्हन तुझा माझा मोहितचा काय. मोहित थोडा व्हेज आहे. आम्ही म्हटलं थोडेसे तू खातच नाही ना असं बी. तर मग आम्ही आता ऑमलेट बनवणार आहे. अंडा भुर्जी वगैरे जे बनेल ते जेवढी सामग्री आहे तेवढे. हे अंडे आणून पडलेले कधीचे रूमला. त्यामुळे म्हटलं आपण बनवू. आणि आपल्या रूमला थोडं तेल संपलेलं. मग तेल घेण्यापेक्षा आपण बटर घ्यायला चाललो आता. सगळे आधी आपण बटर घेऊन येऊ. मग त्याच्यानंतर आपण अंडा भुर्जीचा प्लॅन. अंडा भुर्जीच येणार आहे. हां अंडा भुर्जीचा प्लॅन आहे. तर मग करू आपण काहीतरी. सो फायनली गाईज आपण बटर वगैरे घेऊन आलेलो आहे. आता हे बटर घेतलंय आपण. तर मग याची आपण आता मस्तपैकी भुर्जी वगैरे बनवू. कशी येते बघू. फर्स्ट टाइम ट्राय करतोय रूमला. तर मग बघू आता कशी बनते. आपण आपल्या गॅसचा सेटअप लावून दिलेला आहे मस्तपैकी. काय रे बटर येते का साबण आहे? साबण आहे. साबण आणला का? साबणचा आम्ही भुर्जी बनवणार आहे. काही विषय नाही. हे बघा आपली आता भुर्जी अशी रेडी झालेली आहे. आपल्याला 2 वाट्या भरणार आहेत. हो का? हो
नाही भाऊ तू असं कसा शिकले बटर टाकणार आबा चाललाय घरी तर मग आपण आता थोडस टाकलंय मी म्हणतो त्याचा घरी चाललंय थोडस त्याला बरं नाही म्हणून हॉस्पिटलला जाणार आहे. तर मग आपलं एका बटर टाकलंय याच्यामध्ये टाक पाव आणि आपले हे पाव आपण गरम करणार आहे त्याच्यामध्ये. जाऊन पूर्ण हे कर हा उलटा कर आता उलटा कर ना मागून विषय हो दादा 2 मिनिटं. बा सो गाईज आता फायनली मी खायला बसलोय. कसे आले काय सांगता येणार नाही तर मग आपण बघू आता कशी आलेली आहे. आय होप चांगली यावी. बरे आले मसाला बेसा प्रॉपर टाकला आपण बेस्ट काय हरकत नाही. आजचं जेवायचं काम तर झालंय एकदम मस्त लागते. बाकी मी तर काय खात नाही मालकरी माणूस ना आपण टेस्टी आलेली त्याबद्दल काय नाही. यानंतर मला एडिटिंग पण करायची आणि थोडंसं स्टडी पण करायचं आहे. तर मग आजसाठी भरपूर झालं. भेटू का नवीन ब्लॉग मध्ये. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.